नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार हाडकर, करिअर कोच, एमबीबीएस काउन्सिलर, माढा सोलापूर. सध्या नीट यूजी 2025 चा सीईटी सेल महाराष्ट्र राज्याचा बीएमएस, बीओएमएस आणि बीएचएमएस म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट रात्री 12 सप्टेंबर 2025 ला लागला. आज 13 सप्टेंबर 2025. ज्या विद्यार्थ्यांना इलिजिबल असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा नॉट इलिजिबल सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ग्रुप सी साठी रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आपल्याला नीटची परीक्षा झाल्यानंतर एमबीबीएस बीडीएसच्या राऊंडच्या अगोदर सीईटी सेलच्या वेबसाईटवरती 1000 रुपये आणि 5000 रुपये भरून आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर बीएमएस आणि बीएचएमएसचा राऊंड सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा 3 दिवस आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी वेळ मिळालेला होता. हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर बीएमएस च्या राऊंड होण्याच्या अगोदर सीट मॅट्रिक्स आपल्या सोबत आलं, म्हणजे कॅटेगरीनुसार आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत हे आपल्याला याच्यामध्ये सांगण्यात आले. त्यानंतर आपल्याला 8, 9, 10 सप्टेंबर रोजी या 3 दिवसामध्ये चॉईस फिलिंग करण्यासाठी मुदत दिली. 11 तारखेचा मुदत वेळ गेल्यानंतर 12 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी जवळपास 10 वाजण्याच्या आसपास सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला 85% आणि 15% आयक्यू कोट्याची लिस्ट पब्लिश झाली आणि त्याच्यामध्ये निवड येते. आपण त्याला सिलेक्शन लिस्ट किंवा निवड यादी असं म्हणतो. आता या निवड यादीच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांना 300च्या खाली मार्क्स आहेत त्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नाही. बीएमएसचं, बीएचएमएसचं सुद्धा हायर साईडनं कट ऑफ राहिलेलं आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही आणि ज्यांना मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अपेक्षित असणारं कॉलेज मिळालेलं नाही. त्यामुळे सगळीकडे सध्याच्या मितीला तरी अपेक्षित कॉलेज न मिळाल्यामुळे किंवा न कॉलेज मिळाल्यामुळे कट ऑफ थोडासा हायर साईड नसल्यासारखं असं आपल्याला वाटत आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्व सिस्टम किंवा याच्यामधले नॉर्म्स किंवा जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पहिला एक महत्वाचा मुद्दा असा की आता ज्यांचं अलॉटमेंटमध्ये नाव आलेलं आहे त्यांच्या समोर एखादं कॉलेज आलेलं असेल आणि तुमची कॅटेगरी पण आली आणि तुमचं कोणत्या कोट्यामध्ये ऍडमिशन झाले ते पण या ठिकाणी आलेलं आहे, तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं की वेबसाईटवरती जाऊन त्या कॉलेजची फीस आपल्या कॅटेगरीची किती आहे ते बघायचं किंवा फोन करून तुम्हाला विचारायचंय आणि सोमवारी जाऊन आपल्याला तुमच्या बँकेमध्ये जाऊन आपल्याला डीडी काढायचंय. 17 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करणं किंवा प्रत्यक्ष ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकत्रित देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक तर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला 1-2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात की ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेले आहे आणि त्यांना कॉलेज मिळालेलं नाही, तर त्यांना काय करायचं, तर त्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये नंतर चॉईस फिलिंग करायचं. त्यांनी काही सध्या करायचं नाही. आता तुम्ही पहिल्यांदा सगळे कॉलेज देऊन सुद्धा किंवा कमी कॉलेज दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या मेरिटनुसारचं कॉलेज तुम्हाला मिळालं नाही, त्यामुळे तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल आले. दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊन तुम्ही चॉईस फिलिंग करायचं. आता दुसरा जो मुद्दा राहील म्हणजे त्यांना अलॉटमेंट झालेलं आहे. आता दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. आता अलॉटमेंट झाल्यानंतर 3 वेगवेगळे ऑप्शन्स येतात. एक तर हे कॉलेज मला समाधानकारक आहे आणि ह्याच कॉलेजमध्ये मी ऍडमिशन फायनल करणार आहे आणि तिथून पुढे कोणत्याही प्रक्रियेमधून मला बाहेर पडायचं आहे, मला अपेक्षित असणारं कॉलेज मिळालेलं आहे, मी या ठिकाणी ऍडमिशन घेणार आहे, मला अपग्रेडेशनची काही आवश्यकता नाही, त्यांना आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागणार. मग तो काय होईल, स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा जो आहे तो कॉलेजवरती मिळतो. आपले सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि विद्यार्थी घेऊन कॉलेजवरती जायचे. आपल्या सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स, आपली फीस घेऊन कॉलेजवरती जायचे. कॉलेजवर गेल्यानंतर आपल्या डॉक्युमेंटची स्क्रुटनी होऊन आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर आपल्याला ऍडमिशन दिलं जाईल. त्यावेळेस आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म नावाचा एक फॉर्म असतो की जो फॉर्म भरल्यानंतर तुमचं ते कॉलेज फायनल होतं आणि तिथून पुढच्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडता आणि तुमचं कॉलेज चालू झालं, ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाऊ शकता. अलॉटमेंट झाल्यानंतर पहिला पर्याय ते कॉलेज मला फायनल करणे. दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे अलॉटमेंट झाल्यानंतर मला हे कॉलेज घ्यायचं नाही, मला अपग्रेडेशन जायचं, तर त्याच्यासाठी 2 पर्याय असू शकतात. एक तर या कॉलेजमध्ये ऍडमिशन जाऊन घेणं आणि ते कॉलेज हातात ठेवणं आणि पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करणं, बरोबर, म्हणजे तुम्ही अपग्रेडेशन जाऊ शकता. आणि दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जे अलॉट झालेलं कॉलेज ते घ्यायचं नाही, जॉईन करायचं नाही, म्हणजे फ्री एक्झिट घ्यायची, म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र चॉईस फिलिंग करायची आहे. तो दुसऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल आहे, कारण पहिल्या राऊंडमध्ये सीईटी सेलच्या महाराष्ट्र राज्याच्या राऊंड 1 मध्ये
फ्री एक्झिट असते. म्हणजे तुम्हाला भरलेली फीज 1000 ते फोर्टफिट पण होत नाही आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पण जात नाही. म्हणजे आपल्याला एकंदरीत लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली त्यांचं चॉईस नॉट अवेलेबल आलं, म्हणजे ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊन चॉईस फिलिंग करायचे. ज्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे त्यांनी ते एकतर कॉलेज फायनल करायचं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून, किंवा ते कॉलेज ऍडमिशन घ्यायचं आणि पुढच्या राऊंडमध्ये जायचं, दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय म्हणजे ते कॉलेज सोडून द्यायचं फ्री एक्झिटमधून आणि आपल्याला कॉलेजवरती जाऊन दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करायचं. आता आपण दुसऱ्या राऊंडचा विचार करूया. आता दुसऱ्या राऊंडच्या साठी फ्रेश रजिस्ट्रेशन असतं का, तर महाराष्ट्र सीईटी सेलमध्ये दुसऱ्या राऊंडच्या बीएमएस बीएमएस बीएचएमएस मध्ये फ्रेश नवीन रजिस्ट्रेशन नसतं. त्यामुळे कट ऑफ हा दुसऱ्या राऊंडमध्ये खालीच यायला पाहिजे, वरती येण्याचा काही संबंध नाही. आता दुसरा प्रकार असा की ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे का, तर 100% चॉईस फिलिंग करता येणार आहे. कारण पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केली नाही याचा अर्थ की मी 0 चॉईस फिलिंग दिली, दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र मी चॉईस फिलिंग देऊन पुन्हा प्रोसेसमध्ये उतरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करून जे जॉईन केलेलं कॉलेज आहे, म्हणजे एखादं कॉलेज मिळालेलं आणि ते जॉईन केलेलं असेल, तर दुसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करून आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जे काही मिळेल कॉलेज त्या कॉलेजमध्ये आपल्याला अपग्रेडेशन करण्यासाठी संधी असते. आता अपग्रेडेशन किती वेळा संधी असते, तर राऊंड 1 पासून राऊंड 2 मध्ये आणि राऊंड 2 पासून राऊंड 3 मध्ये अशी 2 वेळा अपग्रेडेशनची संधी उपलब्ध असते. पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेतली आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज मिळालं तर ते आपल्याला सोडता येते का, सोडता येतं, पण तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. म्हणजे तुम्ही प्रक्रियेच्या बाहेर पडता, तिथून पुढच्या सबसिक्वेंट राऊंडमध्ये त्या प्रक्रियेच्या म्हणजे बीएमएस बीएमएस बीएचएमएसच्या प्रक्रियेमधून बाहेर पडता. तुम्ही दुसऱ्या प्रोसेसमध्ये उपलब्ध असता. म्हणजे सीईटी सेलच्या एमबीबीएस बीडीएसच्या सगळ्या राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो, फिजिओथेरपीच्या सगळ्या राऊंडमध्ये भाग घेता येतो. पण बीएमएस बीएमएसच्या जर समजा सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही घेतलं नाही, जॉईन केलं नाही, तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. त्याला आपण एक्झिट विथ फोरफिचर ऑफ फीज असं म्हणतो. म्हणजे तुम्ही बाहेर पडू शकता. जर समजा पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर जॉईन केलेलं असेल आणि अपग्रेडेशनसाठी आता आपल्याला दुसरं कॉलेज मिळालेलं असेल, तर मात्र दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणं म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजमध्ये जाणं बंधनकारक आहे. पहिल्या राऊंडमधलं कॉलेज तुमचं हातातून गेलेलं असतं, ते दुसऱ्याला अलाउड झालेलं असतं. त्यामुळं मी ऍडमिशन तिथे जाऊन घेतलेलं आहे, डिमांड ड्राफ्ट घेतला आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन पहिल्या कॉलेजमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, तर ते माझं कॉलेज आहे तेच चांगलं आहे, मला दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही असं चालत नाही. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जरी तुम्ही जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर नवीन कॉलेजला जाणंच बंधनकारक आहे. त्यामुळे 100% तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेणं बंधनकारक आहे. जर समजा तुम्हाला अलॉटमेंट नाही झाली तर मात्र पहिल्या राऊंडचं कॉलेज फायनल झालेलं असतं, तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकते. म्हणजे अपग्रेडेशन दुसऱ्या अपग्रेडेशनला जाता येऊ शकतं. त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला समाधानकारक आहे, तिथून पुढे मला कसल्याही प्रक्रियेमध्ये जायचं नाहीये, तर आपण काय करायचं ते त्यावेळेस तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला की ते कॉलेज तुमचं फायनल होतं आणि रिटेन्ड होतं आणि तिथून पुढच्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडता, तुम्ही कॉलेजवरती जाऊ शकता आणि तुमच्या तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येत नाही. आता पहिल्या राऊंडमध्ये मला एक कॉलेज मिळालं, तिथं जाऊन ऍडमिशन घेतलं, परत दुसऱ्या राऊंडमध्ये मला कॉलेज नवीन मिळालं, ते पहिल्या राऊंडमधले डॉक्युमेंट्स आणि फीज भरलेला डिमांड ड्राफ्ट घरी घेऊन आलो, तो डिमांड ड्राफ्ट मी बँकेत गेलो, ते बँकेतून पुन्हा त्याचे पैशामध्ये रूपांतर केलं, परत नवीन कॉलेजचा फीजचा डिमांड ड्राफ्ट घेतला आणि नवीन कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेतलं त्या दिलेल्या वेळेमध्ये. आता तिसऱ्या राऊंडमध्ये मला काय करावं लागेल, तर तिसऱ्या राऊंडमध्ये परत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं असेल तरी करू शकता आणि तिसऱ्या राऊंडसाठी दुसऱ्या अपग्रेडेशनसाठी आपल्याला जाता येऊ शकतं. पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आपण जात असतो, त्यामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला अपग्रेडेशन असं म्हणतो. कदाचित तुम्ही चॉईस देताना चुकीची दिली आणि तुम्हाला हलकं जरी कॉलेज मिळालं असलं तरी सुद्धा त्याला अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट असंच म्हणतो. दुसऱ्या राऊंडमधून मिळालेलं ऍडमिशन घेऊन आपल्याला होल्ड करून किंवा घेऊन तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा जाता येऊ शकतं. जर समजा तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा चालू होईल त्यावेळेस मात्र आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग करावं लागते. पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये दिलेली चॉईस फिलिंग नल झाली असते, डिलीट झालेली असते, तुम्हाला परत तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायची आहे. पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेऊन दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन होऊन तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकतं. आता दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यावेळेस आपल्याला एंट्री करतो त्याच्यावेळेस 2 प्रकार असतात. एक तर पहिल्यांदाच तुम्हाला जर दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल तर तो माझ्यासाठी पहिला राऊंड आहे, मी फ्री एक्झिट घेऊ शकतो का, तर नाही.
तो तुझ्यासाठी पहिला राऊंड असू नये तर काही असू, हा सीईटी सेलचा दुसरा राऊंड आहे. त्यामुळे त्या राऊंडमध्ये तुला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. नाही घेतलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला प्रोसेसच्या बाहेर पडत असतात. आता पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये मी जर चॉईस फिलिंग केली नाही तर तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकते का? तर 100% करता येऊ शकते. दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलीच नाही आणि पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली होती पण फ्री एक्झिट मधून मी बाहेर पडलो होतो, तर मला तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येईल का? तर 100% तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे. दुसरी गोष्ट, तिसऱ्या राऊंडमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना कॉलेज नाही मिळालं असे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात. ज्यांनी पहिल्या 2 राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली नव्हती असे सुद्धा विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतात. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते कॉलेज तुमच्या हातात आहे तरी सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्सेस देऊ शकतात. तिसऱ्या राऊंडच्या नंतर मात्र कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तिसरी फायनल यादी लिस्ट येत असते आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज घेणं बंधनकारक आहे. आता तिसऱ्या राऊंडच्या नियमाबद्दल तुम्हाला सांगतो. थर्ड राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं तर ते घेणं बंधनकारक आहे. मग ते भले तुम्ही गेल्या अगोदरच्या दोन्ही राऊंडमध्ये घेतलेलं ऍडमिशन ते सेमच कॉलेज असेल तर तुमचं ते फायनल झालं, तिथून पुढच्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडला. कदाचित पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही आणि पहिल्यांदाच आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालं असेल तरी सुद्धा तुम्हाला तिथून पुढे अपग्रेडेशन नाही, तुमचं ते कॉलेज फायनल झालं आणि तुम्ही फायनल कॉलेजवर ऍडमिशन घेतलं की तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडत असता. त्याचबरोबर पहिल्यांदा तिसऱ्या राऊंडमध्ये जर समजा एखादं कॉलेज अलॉट झालं आणि ते ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तिथून पुढच्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट होऊ द्या किंवा अपग्रेडेशन होऊ द्या ते घेणं बंधनकारक आहे. जर नाही घेतलं तर प्रोसेसच्या बाहेर पडता, म्हणजेच पुढच्या सबसिक्वेंट राऊंडमध्ये म्हणजेच स्ट्रे वेकन्सी राऊंड 1, 2, 3, 4, 5 काय जे होतील ते स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला जाता येत नाही. अलॉटमेंट झाली आणि ऍडमिशन नाही घेतलं तरीही प्रोसेसमधून बाहेर पडता आणि ऍट द एंड ऑफ द थर्ड राऊंड पर्यंत तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे थर्ड राऊंड आहे ते बाद फेरी आहे, त्यामधून त्याच्या पुढे मात्र ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला ते घेणं बंधनकारक आहे, ते तुमचं फायनल झालं. आणि जर मिळालं असलं नाही घेतलं तरी सुद्धा तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडला, या वर्षीची तुमची प्रोसेस संपली. याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर समजा आतापर्यंत आपल्याला या तिन्ही राऊंडमध्ये काहीच मिळालेलं नाही तर असे विद्यार्थी फक्त स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जाऊ शकतात. ज्यांना अलॉटमेंट सेकंड राऊंडला आली होती आणि त्यांनी घेतली नाही आणि थर्ड राऊंडमध्ये मात्र आणखी एकदा रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध संधी असते. सीईटी सेलच्या बीएमएस बीएचएमएसच्या प्रोसेसच्या अगोदर तिसऱ्या राऊंडच्या अगोदर आपल्याला फ्रेश नवीन विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालेलं न घेतल्यामुळे प्रक्रियेच्या बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा थर्ड राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश एंट्री करून चॉईस फिलिंग करता येऊ शकते. म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन जर सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं असेल आणि तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर ते ऍडमिशन तुम्ही घेणं बंधनकारक आहे आणि घेतल्यानंतर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता, तिथून पुढे अपग्रेडेशन नाही, तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार नाही. त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ऍडमिशन घेतलं नाही तरीही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमची त्या वर्षीची सीईटी सेल मधली प्रोसेस त्या प्रक्रियेमधून म्हणजे ग्रुप बी मधली संपूर्ण संपली, तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जाता येत नाही. आता राऊंड 4 म्हणतो किंवा ज्याला आपण चौथा राऊंड म्हणतो किंवा स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो. याच्यामध्ये शिल्लक राहिलेले सीट्स गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मधले किंवा आयक्यू कोट्याच्या प्रायव्हेट मधले सीट्स याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स प्रत्येक राऊंडच्या अगोदर येतं. राऊंड 1च्या अगोदर येतं, राऊंड 2च्या अगोदर येतं, राऊंड 3च्या अगोदर येतं. तसंच स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या अगोदर सुद्धा सीट मॅट्रिक्स म्हणजे आपल्या कॅटेगरीच्या कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत हे आपल्याला कळतं. ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग केल्यानंतर मात्र तिथून पुढे आयुष्यभर कधीही तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत नाही. या वर्षीची चॉईस फिलिंग शेवटची. आता बघा, या ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडचं किंवा चौथ्या राऊंडचे ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे 5, 6, 7 राऊंड सुद्धा छोटे छोटे होऊ शकतात. या सगळ्याला ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतात. ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं का? तर 100% ऑनलाईन स्ट्रे वेकन्सीमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कॅटेगरीचं फीज मधलं मेरिट मधलं बेनिफिट मिळतं. त्यानंतर कधीतरी एक स्टेप अशी येते की प्रायव्हेट कॉलेजचा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होतो, चौथा किंवा 5वा राऊंड.
म्हणजे कॉलेजवरती जाऊन स्पॉट राऊंडवरती आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं. अशा वेळेस मात्र तुम्हाला 100% कॉलेजवरती गेल्यानंतर प्रायव्हेट कॉलेजवरती तो राऊंड असतो. गव्हर्नमेंट कॉलेजचं कोणताही स्पॉट राऊंड होत नाही. ते सर्व ऑनलाईन स्वरूपामध्ये, अगदी 2 जरी सीट लावलं तरी एक राऊंड छोटा लागत असतो. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऑनलाईन स्ट्रीम ऑफलाईन लेवलला कॉलेजवरती जाऊन वेगवेगळ्या सीट जिथे जिथे वेकंट आहे त्या ठिकाणी जाऊन कॉलेजवरती फॉर्म भरावा लागतो आणि सीईटी सेलचे काही अधिकारी तिथे येतात आणि त्यांच्या निगराणीखाली ते ऍडमिशन प्रोसेस होत असते. त्यावेळेस मात्र तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते. तुम्हाला कॅटेगरीचा कसल्याही प्रकारचा बेनिफिट मिळत नाही. फीज मधला बेनिफिट मिळत नाही, मेरिट मधला बेनिफिट मात्र 100% मिळत असतो. एकंदरीत सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातल्या बीएमएस, बीयूएमएस, बीएचएमएसच्या राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, स्ट्रे वेकन्सी राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, आयक्यू कोटा, मेरिट कोटा, मॅनेजमेंट कोटा, सर्व नियम, किती फीज त्याच्या संदर्भातला, अपग्रेडेशन 2 वेळा होण्याच्या संदर्भात, राऊंड 1 पासून राऊंड 2 मध्ये, राऊंड 2 पासून राऊंड 3 मध्ये अपग्रेडेशन आणि रेजिग्नेशन. म्हणजे समजा एमबीबीएस साठी जर तुम्ही जाणार असाल आणि तुम्हाला जर एमबीबीएस मध्ये एखादं कॉलेज अगदी शेवटच्या राऊंड मध्ये मिळालं असेल तरी सुद्धा बीएमएसच्या कॉलेजच्या प्रोसेसमध्ये राजीनामा देता येऊ शकतो आणि इथल्या प्रोसेसमधून बाहेर पडता येऊ शकतो आणि तिकडे ऍडमिशन घेता येऊ शकतं. म्हणजे रेजिग्नेशन देण्याची संधी सुद्धा इकडे आपल्याला उपलब्ध आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना राऊंड 1च्या अगोदर पुढच्या सर्व राऊंडच्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगत आहे. आपल्या पेड सर्व्हिसेस यायचं असेल, मॅनेजमेंट कोट्यामध्ये यायचं असेल, कर्नाटकमधल्या प्रक्रियेमध्ये बीएमएस साठी ऍडमिशन घ्यायचं असेल, बीएचएमएस साठी मॅनेजमेंटचं ऍडमिशन घ्यायचं असेल, किंबहुना एमबीबीएस मध्ये सुद्धा आपल्याला मॅनेजमेंट कोटा किंवा इतर कोट्यामध्ये किंवा इतर राज्यामधल्या प्रक्रियेसाठी आपल्या पेड सर्व्हिसेससाठी यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकता. एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.